मित्रांनो, आता चाललो आहे मी लालबागच्या राजाच्या आरतीला. पहिल्या दिवसाची दुसरी आरती. ॲक्च्युली मी दुपारी पण गेलेलो, पण मी शूट नाही केलं. बट मी आता दुसरी आरती शूट करायच्या हिशोबाने चाललो आहे. तर बघू, नशिबात असेल तर आरती भेटेल, कारण खूप गर्दी आहे. तोपर्यंत तुम्ही सकाळी जे मी आलेलो तेव्हा मी फक्त शूट केलेलं, मला बोलता आलं नाही कारण खूप गर्दी होती आणि मोठी मोठी कार्यकर्ते तिकडे होते, त्यामुळे मला जास्त शूट नाही करता आलं. तर थोडी सिनेमॅटिकली मी शूट केलं आहे, दर्शन घेतलं सकाळी 7 वाजता. तर ते तुम्ही बघा. तोपर्यंत मी या गर्दीतून टॅकल करून पुढे जातो आणि आरती गणपतीसमोर उभा राहतो आणि तेव्हा मी हा ब्लॉग कंटिन्यू करतो. चला. त्यात काय रेकॉर्डच नाही आलं, काहीच नाही आलं, ऑर्डरच नाही केलं. आमचा पण काढा दर्शन करता आता नाही, दर्शन करता. सो मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. आज आहे पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी जरा काहीतरी व्यवस्थित जाणं गरजेचं आहे. काय नाही. लाईटवाले वाटतं आला नाही व्यवस्थित. येस, चला चला चला, गडबड होते पुढे 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 पुढे. फायनली दर्शन झालेलं आहे. आता दिवसाची सुरुवात चांगली. दर्शन तर एकदम व्यवस्थित झालं. ऑलमोस्ट 15 मिनटात झालं, कारण गर्दी खूप जास्त होती. सो थोडं लाईन वगैरे सोडायला थांबलेलो तिकडे जरा सेवेसाठी पण थांबावं लागेल ना. आणि असंच मी विचार करतो आहे की डेली येऊन डेली ब्लॉग वगैरे करायचं. सो बघू, आता जसा टाईम भेटेल तसा करत राहीन ब्लॉग. आता आम्ही कुठे आहोत सांगा बरं? कुठे आहोत बब्बू आपण? वन अँड ओनली द मॅन, द मिथ, द लेजंड. द मॅन, द मिथ, द लेजंड हा नाही, द मॅन, द मिथ, द लेजंड पुढे. ॲक्च्युली मी व्लॉग करू शकत नाही कारण ID वर व्लॉग अलाउड नाही आहे. सो असा माझा ब्लॉग एक तर सिनेमॅटिक राहील, नाहीतर फक्त मी इंट्रो देत नाहीतर काय ना काहीतरी असं करत राहीन, पण तुम्हाला दाखवत राहीन. द मॅन, द मिथ, द लेजंड, लालबागचा राजा, वन अँड ओनली. तिकडेच चाललेलो आहे आम्ही आता. ॲक्च्युली हे सगळं जे काय होतं हे सगळं तामनकरमुळे होतं आहे आणि बब्बूमुळे, अथर्व जाधवमुळे. मी कधी लालबागच्या राजाला येत नाही. मी कधी लालबागच्या राजाला येत नाही. लालबागचा राजा इज माझ्या मनात आहे, तर मी असं बाहेर येऊन कधी करत नाही. तर माझं हे 2nd वर्ष आहे माझं. मुखदर्शनमध्ये मी खुश होऊन जातो. मुखदर्शनच घेणार आहे यावर्षी, पण बघत राहा भाई. मग काय, पोचलो आतमध्ये. साक्षी मल्होत्रामध्ये काय म्हणजे इन्फ्लुएन्सर हां ही आलेली मला. साक्षी मल्होत्रा. लालबाग सार्वजनिक सभागृह गणेश गल्ली. आज आमच्या या उत्सव मंडळाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री नहीं चाहिए हमको।
आता तुम्ही बघितलं असेल की मी तर चरण स्पर्श केला, पण तुम्ही पण केला, तर कसं वाटलं तुम्हाला? जे कोण लांब राहत असतील, ज्यांना इथे येऊन पॉसिबल नसेल येऊन ते चरण स्पर्श करणं, शुभोलिकचे जे फॅन्स असतील, सबस्क्रायबर्स अँड मोटिवेटर्स, तर त्यांना मी डिजिटली करून दिलं आहे. थँक्यू नका बोलू, इट्स ओके. चला ताई, चल ताई. झालेलं आहे मित्रांनो. काय बोललास? अरे तो मला त्यांनी काय केलं माहिती आहे काय, अरे तू इथे, मी बोललो ओळखीचा वाटतं माझ्या, मी पहिल्यांदा बघतोय. मी बोललो सांग ना, सोडायला आलो आहे. तू आय डी नाही घेतलास? मी बोललो नाही ना. तर ऋतूला सांग आय डी घ्यायला. बोललो कोण ऋतू? मी बोललो हा. बोललो हा चालेल, घेतो आय डी. चल जाऊया आता, पाया पडून देऊया. फेस व्हॅल्यू झालं. चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे हेल्मेट घातलं नसतो अब्बू, आणि मग तुझे फोटो नाही काढले? माझं समालोचन इथेच संपेल आता. थोड्याच वेळात शुभम तामणकर तुमच्याशी जुडतील. थँक्यू सो मच. एवढी जास्त गर्दी आहे, आता काय सांगू तुम्हाला. फायनली आरतीसाठी जागा भेटली आहे मला त्या ताईमुळे. ऑलमोस्ट खूप जवळ आहे. आता आरती चालू होईल तेव्हा आरती शूट करू आपण.
भेटलेली आहे आणि दर्शन तर मी सकाळी केलंच होतं. सो आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. मी डेली 12 दिवसाचे 12 ब्लॉग करायच्या हिशोबात आहे. सो त्या हिशोबाने मी ब्लॉग करेन. इथे भेटतं आहे लालबागच्या राजाचा प्रसाद घ्यायचा आणि डायरेक्ट दुसऱ्या गणपती बघायला. द्या ना 2-3 पॅकेज दे. जास्त प्रेम केलं तर बाप्पा पण आपल्याला खूप जास्त प्रेम करतो. हे पाहिजे पिंजर लावायचं ते. ब्लॉगमध्ये आलं पाहिजे आपल्या भावाकडे आणि दादाकडे यायचं आणि मंडळाचं आहे नाही. आपला स्टॉल नंबर 3वर येऊन आपण लालबागच्या राजाचं पिंजर घेऊ शकतो. आता आम्ही निघतो आहे एक्झिटने बाहेर निघालो आहे. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. डे 1चा ब्लॉग इथेच संपत आहे. भेटू डे 2च्या ब्लॉगमध्ये. चला बाय. बोला गणपती बाप्पा मोरया.